नमस्कार, मी निकिता स्वागत करते तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मॉमक्यूबमध्ये। अष्टमी स्पेशल ब्लॉग आहे। चला तर मग जाऊया आजच्या व्हिडिओकडे। कुठल्याही सणाची सुरुवात ती म्हणजे दारात सुंदर अशी रांगोळी आणि हळदीचं लेपन दिवे यानेच होत असते। तर त्याच रीतीने पहाटे लवकर उठून मी व्यवस्थित घरदारं झाडून घेतली, उंबरठा धुवून घेतला, पुढचा जो पॅसेज आहे तो देखील व्यवस्थित पुसून घेतला। त्यानंतर हळदीचं लेपन करून उंबरठ्याची पूजा करून घेतली। आता मी पुढे रांगोळी काढून घेत आहे। तर त्यासाठी 5 ते 3 अशा थेंबांची रांगोळी आहे। खूप सुंदर अशी रांगोळी आहे, कमी वेळात खूप छान अशी काढून होते, त्यासाठी मी ही रांगोळी काढली आहे। तुम्हाला आजची माझी रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर अशा रीतीने 5 ते 3ची मी रांगोळी काढून घेतली आहे आणि त्यात वेगवेगळे रंग भरून घेतले आहे। आता त्रिकोणी साईडचे जे 3 कोण आहेत तिथे छान असे कमळाचे फूल काढून घेतले आहे। कमळाचे फूल हे देवीला खूपच प्रिय आहे, त्यामुळे शक्यतो रांगोळीमध्ये मी असे फुलं काढायला खूप प्रिफर करत असते। तर अशा रीतीने मी संपूर्ण रांगोळी काढून घेतली आहे। तुम्हाला एक सांगू इच्छिते मैत्रिणींनो, आपल्या दारात छोटीशी का असेना पण एक सुंदर रांगोळी नक्कीच रोज काढावी, ज्याने आपलं मन तर प्रसन्न होतं प्लस समोरचा येणाऱ्या व्यक्तीचं पण होतं। आणि माझं तर असं म्हणणं आहे की समोरचा येणारा व्यक्ती रांगोळीला बघून इतका खुश होत असेल तर विचार करा आपल्या घरात येणारी लक्ष्मी देव किती प्रसन्न होत असेल। त्यामुळे साच्याची का असेना आजकाल मार्केटमध्ये भरपूर साचे अवेलेबल असतात, तर त्याने का असेना पण एकतरी आपण रांगोळी छोटीशी रोज काढायला हवी। आपल्या वेळेनुसार आहे की दिवसातनं आपल्याला दररोज जमली तर तशी किंवा 3-4 दिवसातून एकदा जरी जमली तर छोटीशी का असेना रांगोळी नक्कीच काढा। त्यानंतर पुढे मग मी आता जिथे देवीची स्थापना केलेली आहे तिथे मी व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घेतलं। देवीला सुक्या मेवांचा प्रसाद चढवला, नवीन फळ चढवलं देवींना केळीचं। त्यानंतर जी वेणी आणली होती मी पिवळ्या रंगाची, ती पिवळी वेणी देवीला चढवून घेतली आणि हार देखील घालून घेतला आहे देवीला हळदी कुंकू वाहून घेतलं आहे। तर अशा रीतीने रोजची जी पूजा आहे ती आधी मी करून घेतली आणि त्यानंतर आपल्या कुळदेवीची ओटी भरायला घेतली आहे। तर पुढे एक ताट ठेवलं आहे, त्यावर थोडे तांदूळ टाकून हळदी कुंकू टाकून घेतलं आहे। त्यानंतर आपल्या देवीला हळदी कुंकू व्हायला आहे, कुळदेवीच्या फोटोला हळदी कुंकू व्हायला आहे आणि त्यानंतर मी ओटी भरून घेणार आहे। शक्यतो मी अष्टमीलाच देवीची ओटी भरत असते आणि आज अष्टमी होती, त्यामुळे मग पूजा झाल्यानंतर लगेचच मी देवीची ओटी भरायला घेतली। सकाळमध्ये देवीची ओटी भरून घेते, त्याने संपूर्ण दिवस नवमीच्या दिवसपर्यंत मग मी ठेवते ती आणि दसऱ्याला मग काढते। तर इथे ताटामध्ये चुंदडी टाकून घेतली आहे। त्यानंतर खण आणि श्रीफळची ओटी देवीला भरून घेणार आहे। तर इथे आपल्याला यथाशक्ती देवीची ओटी भरायची आहे। असं नसतं की आपण साडीच घेतली पाहिजे, सगळा शृंगारचा सामानच देवीला असलो तरच आपण ओटी भरू शकतो, असं कधीच नसतं मैत्रिणींनो। आपल्या प्रेमाने भक्तिभावाने जितक्या आदराने आपण देवीची ओटी भरतो त्यानेच देवी प्रसन्न होते, खुश होते आणि त्यानंतर यथाशक्ती आपण आपल्याला जे प्रिय आहे ते आपण देवीला अर्पण करू शकतो। इथे मी टिकली आहे, एक आर्टिफिशियल गजरा आहे, सिंदूर आहे, मंगळसूत्र आहे, हे सगळं घेऊन मी देवीची ओटी भरून घेतली आहे। त्याचसोबत मी बांगड्या देखील घेतल्या आहेत। यावेळेस मला बांगड्या खूप छान मिळाल्या, म्हणजे मिक्स रंगामध्ये मिळाल्या, लाल, पिवळा, हिरवा असे जे देवीचे आवडते रंग आहेत तेच रंग मला बांगडीमध्ये मिळाले आणि बघताच क्षणी ते मला खूप आवडले, त्यामुळे मग मी तेच बांगड्या सिलेक्शन केल्या आणि देवीसाठी त्याच बांगड्या घेतल्या।
तर अशा रीतीने पूर्ण जो शृंगारचा सामान आहे तो आधी व्यवस्थित रचून घेणार आहे. हा फ्रेंड्स, गुलाब देखील आपल्याला ठेवायचा आहे. कुठलं का फूल असे ना, असं नाही की गुलाबच ठेवायचं आहे, परंतु गुलाब पण एक देवीला खूप प्रिय आहे, लाल रंगाचं असतं, त्यामुळे मग मी गुलाब ठेवलं आहे. आणि विडा हे आवर्जून ठेवायचं आहे आपल्याला. देवीला विडा हा खूपच प्रिय आहे, त्यामुळे विडा नक्कीच ठेवायचा आहे आपल्याला. विडा आणि त्यावर सुपारी ठेवून घेत आहे. तुम्ही कधी माहूरगडला गेला असाल तर रेणुका देवीला तिथे तांबूलचा प्रसाद चढवला जातो, ज्यात हा विडा कुटून तो देवीला प्रसाद म्हणून ठेवला जातो. ते बघायला मला इतकं आवडतं आणि देवीला विडा इतका प्रिय आहे हे तेव्हा मला कळले आणि तेव्हापासून मी देवीच्या ओटीमध्ये नक्कीच विडा ठेवत असते. आता मी सुपारी, बदाम, हळकुंड असे 5 याच्याने देवीची ओटी भरून घेत आहे. आणि देवीची ओटी भरताना आपल्याला नवार्ण मंत्राचा जप सतत चालू ठेवायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. सोबतच मनामध्ये खूप सारा प्रेमभाव, भक्तिभाव ठेवून देवीला निवेदन ठेवायचं आहे की हे देवी, यथाशक्ती मी तुझी ओटी भरत आहे, मी भरलेल्या ओटीचा स्वीकार कर. आणि लास्टला जे हळदी कुंकवाचा आपलं करंडा आहे तो देखील तिथे ठेवायचा आहे. आणि अशा रीतीने देवीकडे क्षमा याचना करायची आहे. आपल्याने जर काही चूक झाली असेल तर ती क्षमा करावी आणि आपण जी ओटी देवीला भरली आहे त्याचा स्वीकार करावा याची प्रार्थना करायची आहे. तर आपण जेव्हा कुळदेवीच्या मंदिरात जातो तेव्हा तर आपण ओटी नक्कीच भरतो, परंतु जेव्हा हे शारदीय नवरात्र असतं, चैत्री नवरात्र असतं, तेव्हा जर आपल्याला देवीच्या मंदिरात जायला नाही जमलं तर आपण घरच्या घरी देखील अशा रीतीने ओटी नक्कीच भरू शकतो. तर ह्याच रीतीने मी घरच्या घरी देवीला ओटी भरून घेतली आहे आणि जेव्हा कधी मी देवीच्या मंदिरात जाईल तेव्हा मी नक्कीच ओटी भरणार आहे. त्यानंतर मग मी हवन करून घेतलं होतं देवीसाठी. आज अष्टमी होती, त्यासाठी मी हवन देखील केलं आणि देवीला खिरीचा नैवेद्य अर्पण केला. हवन झाल्यानंतर मला कन्यापूजन देखील अष्टमीचं करायचं होतं. त्याआधी मला जेवण बनवून घ्यायचं होतं कुमारिकांसाठी. तर त्यासाठी मी आधीच पूजा करताना, रांगोळी काढताना प्री प्लॅनिंग करून चणे वाफवून घेतले, बटाटे वाफवून घेतले, पुऱ्यांची कणिक मळून घेतली होती. सो स्वयंपाक करताना ही कामं मला नव्हती, फक्त पुऱ्या बनवायच्या होत्या, भाज्यांना फोडण्या द्यायच्या होत्या. तर ही सगळी कामं मी आवरून झाल्यानंतर, स्वयंपाक तयार झाल्यानंतर कन्यापूजन करायला घेतलं. 9 वाजेपर्यंत मी सर्व कुमारिकांना बोलावून घेतलं होतं. त्यानंतर त्यांना पूजा करून, त्यांच्या हातामध्ये लाल धागा बांधून, पायांची पूजा करून त्यांना जेवायला दिलं. मैत्रिणींनो, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ह्या दिवसात वातावरणात देखील एक वेगळीच एनर्जी असते. एक प्रकारची पॉझिटिव्ह, सात्विक, अगदी प्युअर अशी एनर्जी असते. म्हणजे आपला उपवास असतो तरी देखील आपण स्टेप बाय स्टेप इतकी कामं करून जातो, आपल्यालाच आपलं कळत नाही की आपण एवढी सारी कामं उपवासामध्ये आणि पूर्ण घर सांभाळून केली आहे. तर त्यामागचं सगळ्यात मोठा एनर्जीचा जो स्रोत आहे तो म्हणजेच देवी शक्ती असते. तर हे सगळं बघता आणि जेव्हा मी ऑब्झर्व करते स्वतः, त्यावेळेला माझी देवीप्रती जी आस्था आहे, जी श्रद्धा आहे ती आणखीनच वाढून जाते. तर इथे कन्याभोजन झाल्यानंतर मी प्रत्येक कन्याला एक भेटवस्तू दिली आहे, ज्यात झेंडूचं फूल आहे, ड्रॉइंगचं पुस्तक आहे, क्रेयॉन्स आहे, एक फळ आणि एक नाणी अशा रीतीने आपल्याला द्यायचं आहे आणि सोबतच त्यांचा नमस्कार करायचा आहे. देवी स्वरूप आलेल्या ह्या कन्या आपल्याला आशीर्वाद देऊन जाता, खुश होऊन जाता. हीच आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट असते. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.